मिरज, कोकण आणि सांगली जिल्ह्यातले सर्व पत्रकार बंधू भगिनी, मीडियाचे प्रतिनिधी यांना भेटण्याचा बऱ्याच दिवसानंतर योग आलेला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निमंत्रणानुसार आपण सगळे इथं आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. नव्या वर्षाची शुभेच्छा आपल्याला. हे वर्ष म्हणजे निवडणुकीचं वर्ष. पहिल्यांदा लोकसभा, नंतर किंवा एकत्र विधानसभा, दोन महत्त्वाच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्राकरता होणार आहेत. त्यानंतर त्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती. त्याबद्दलचा जो सुप्रीम कोर्टामध्ये आज चर्चा होणार होती ती पुढे गेलेली आपण वाचलं असेल तर मार्चला घेणार होती. त्यामुळं हे वर्ष संपूर्ण राज्यातलं निवडणुकीचं वर्ष ठरणार आहे, निर्णायक ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. मी 3 पक्ष एकत्र आलो, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली. त्यानंतर ज्या थोड्याफार निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा कधी नव्हे तो विजय झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत. अशा परिस्थितीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या त्या सरकारने काही घेतल्या नाही. काही ना काही कारण सांगून, कारण सांगणं फार सोपं असतं, त्या ढकललेले आहे. पण त्यावेळेला हे लक्षात आलं की असंच कॉम्बिनेशन जर आपण घेऊन पुढे गेलो तर आपलं काही खरं नाही. दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की आज आपण जर संबंध देशाचं लोकसभेचं चित्र पाहिलं तर असं एकही राज्य नाही की जिथं भाजपची लोकसभेची संख्या वाढेल. त्याचं कारण असं आहे की काही राज्यामध्ये ते सर्वोच्च आकड्यावर आहेत, तिथं काय वाढायला प्रश्न नाही. इतर ठिकाणी जे कमी आहे तिथे राजकीय परिस्थिती काय अशी दिसत नाही की तिथे त्याची संख्येची वाढ होईल. म्हणून मग त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन महाराष्ट्रावर झालं की महाराष्ट्रामध्ये भाजपच्या 23 जागा होत्या स्वतःच्या जागती. त्या 23 जागा वाढवून किती जागा वाढवता येतील? 10, 15, 20, कोणी 40 म्हणतंय, कोणी 42 म्हणते, कोणी 43 म्हणतंय. तर तिथे शक्यता आहे. पण हे जुनं कॉम्बिनेशन ठेवलं असतं तर जुन्या समीकरणामध्ये त्याच्यात 10 पण जागा आल्या जातात. म्हणून मग एक प्रयोग व्हायला लागले. पहिला प्रयोग झाला शिवसेनेवर, नंतर दुसरा प्रयोग झाला राष्ट्रवादीमध्ये. आणखी ते प्रयोग करायला थांबलेत असं काही दिसत नाही. तिचा अजून प्रयत्न चालू आहे. पण आता त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण आता या निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. त्यात एक गोष्ट असं आहे की नेते गेले, सत्तेमुळे गेले, काही कामं होती, पुढच्या निवडणुकीला फायदा होईल, कुणाला पक्षांतर करण्याकरता शिवसेनेमध्ये काय काय प्रलोभनं दिली ते तुम्ही सगळी ऐकलेली आहे. त्याचा थेट परिणाम प्रशासनावर झालेला आहे. त्यामध्ये खोलात मी जात नाही, पण आता आपल्याला समजलं. पण शिवसेनेच्या सत्तांतराने देखील भागणार नाही म्हणून मग राष्ट्रवादीचं सत्तांतर केलं. त्यामुळे नेते हे महायुतीकडे गेले त्यात शंका नाही. आपण तुम्ही रोज रिपोर्ट करताय किती आमदार कुणाकडे आहेत, किती खासदार कुणाकडे आहेत, किती कुठे गेले. पण खरा या निवडणुकीमध्ये जो प्रश्न जनतेसमोर आहे की मग कार्यकर्ते, मतदार, ज्यांनी मागच्या वेळेला शिवसेनेला मतं दिली ते मतदार, ज्यांनी मागच्या वेळेला राष्ट्रवादीला घड्याळाच्या चिन्हावर मतं दिली ते मतदार, आणि त्यातले तर दुय्यम 3ऱ्या नंबरचे कार्यकर्ते हे पण गेलेत का नेत्यांच्या बरोबर? कारण नेते हे वैयक्तिक स्वार्थाकरता गेलेले आहेत. नेते हे स्वतःची कातडी बचवण्याकरता गेले, ते जनतेला माहिती झालेली. त्यामुळे आमचं स्पष्ट त्या ठिकाणी मत आमचं स्पष्ट आहे की हे जरी नेते गेले असले तरी जनता, मतदार, खालचे कार्यकर्ते हे गेलेले नाहीत. त्यांना ही गद्दारी आवडलेली नाही. महाराष्ट्राची ही फितुरीची प्रकृती नाही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही फितुरीची प्रकरणं घडली, इतिहास कसा बदलला लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी जनतेशी प्रतारणा केली, जनतेच्या मताची अक्षरशः विक्री केली वैयक्तिक लाभाकरता, त्यांना लोक पुन्हा साथ देतील, समर्थन देतील, मतं मला वाटत नाही, आम्हाला वाटत नाही. त्यामुळं जरी हे सत्तांतर झालेलं असलं आणि आमदारांचे खासदारांच्या आकडे बघितलं एका बाजूला दिसतात कारण ते सत्तेकडे गेलेले आहेत,
एकतर पक्षांतर बंदी कायद्याचं संपूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे, तर 1% शंका नाही. उद्या किंवा परवा विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष त्यांना सुप्रीम कोर्टाने अंतिम तारीख दिलेली आहे, त्याच्या आत त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल शिवसेनेच्या पक्षांतरावर. पक्षांतर तर झालेलं आहे, परंतु विधानसभेचे अध्यक्ष एका पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत, ते पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय देतील का, हा फैसला मला वाटतं 1-2 दिवसात करू. तर बऱ्याच अटकली आहेत. तुम्हाला जसं कुतूहलाचं आव्हान आहे की काय होऊ शकतं, कोणी म्हणतं की आजारी पडतील, कोणी म्हणतं राजीनामा देतील वगैरे, मला तसं काय वाटत नाही. हा जो काय निर्णय व्हायचा असेल, जेव्हा काय व्हायचा तो प्युअरली पॉलिटिकल निर्णय असेल, तो कायद्याला धरून निर्णय नसतात. कायदा काही का असला आणि त्यानंतर मग कायद्याला सोडून जर निर्णय झाला तर मग सर्वोच्च न्यायालय काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न. सर्वोच्च न्यायालय आपले अधिकार वापरेल का आणि त्यामध्ये काही निर्णय घेईल का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यांनी जर वापरले नाही तर मग तुमचा जो आरोप आहे की लोकशाहीची सगळी ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रेसी, त्या सगळ्या हस्तगत केल्यात, कॅप्चर केल्या, तर त्या काही स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकणार नाही. पण ते निवडणूक आयोग असेल तो कुठली संस्था, हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. त्यावर राजकारणाची बरीच काही समीकरणं पुन्हा घ्यावी लागतील. आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची आता इंडिया आघाडी 26-28 पक्ष एकत्र आलेले आहेत. निवडणुकीची गाडी साध आहे. 2014ला भारतीय जनता पक्षाला कमळाच्या चिन्हावर 31% मतं पडली. ती 2019 मध्ये बालाकोटचं प्रकरण झाल्यामुळे ती 37%वर गेली. फूक जी होती ती बालाकोटमुळे होती. आमचं आकलन असं आहे की भाजपला 33, 34, 35च्या प्रमाणात मतं असतील. ती पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न म्हणून ती कमी झालेली आहे. त्यात राम मंदिराचा काही परिणाम झाला तर थोडीशी वाटते, पण मला स्वतःला ज्यांनी मागच्या वेळेला भाजपला मतं दिली होती तीच माणसं आज खूप उत्साहित आहेत. त्यामुळे ज्यांनी भाजपला विरोध केला ती मतं देतील का भाजपला, याबद्दल मला शंका आहे. आता राम मंदिराचा एवढा प्रश्न केला आहे, आमच्या पक्षाने स्पष्ट निर्णय घेतला होता की हा एक जमिनीचा वाद आहे. 2 संघटनांच्या कोर्टात खटला अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. राजीव गांधींनी तिथं मंदिराची कुलपं उघडली होती आणि आमचा निर्णय होता की जो काही न्यायालयीन लढाईमधून जो निर्णय होईल, ज्या संघटनेला ती जमीन मिळेल त्यावर आम्ही काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षानं या निर्णयाचं स्वागत केलं म्हणण्यापेक्षा निर्णय मान्य केलेला आहे. आणि आता ही खाजगी जमीन, खाजगी संस्थेकडे, खाजगी ट्रस्टकडे जमीन आहे. त्या खाजगी ट्रस्ट खूप चांगलं काम करून पैसे गोळा करून चांगलं मंदिर उभारत आहे, त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. त्यामध्ये आता हे भाजपचं नाहीये, त्यांनी जरी म्हणजे प्रयत्न असा करायचा प्रयत्न केला की ट्रस्ट आहे हे आहे, पण ते सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना सहभागी आहेत. तर आम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडणार नाही. ठीक आहे, मंदिर तुम्ही खाजगी ट्रस्टच्या मार्फत एक खाजगी पैसे गोळा करून मंदिर उभार करताय, चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये काही वादाचं कारण नाही. तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुकीला तोंड फुटेल त्यावेळेला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आत्महत्या, प्रशासन, भ्रष्टाचार ह्या विषयावर शेवटी मतदान होणार आहे. त्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही इंडिया आघाडीचा जो प्रयत्न आहे तो एकाच एक उमेदवार देऊन आमच्या मताची विभागणी टाळायचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 31 आणि 37% मतं भाजपला पडली असतील तर समजा 33, 34, 35 मतं, तर 35% लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतं टाकली होती. पण आज लोकसभेमध्ये 38 वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आले, इतकी विभागली गेली मतं. ते विभाजन टाळायचा इंडिया आघाडीचा प्रयत्न. आणि 542 पैकी आम्ही 400, 450 ठिकाणी जरी एकाच एक उमेदवार उभे केले तरी मला वाटतं इतिहास घडेल. आणि नुसतं अंकगणित आहे, प्रश्न लोकांचे आहेत, बेकारी, बेरोजगारी वगैरे आहे, तिथं राम मंदिर आहे, आणखी काय काय आहे सगळे. पण हे जे निवडणुकीचं प्युअर अंकगणित असतं, त्या अंकगणितामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे. किती यश येईल ते काही थोडं शोध करेल.
आणि नरेंद्र मोदींचा एकमेव प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील. मागच्या वेळेला आपण पाहिलं की वंचितच्या मुळे 8 ठिकाणी त्यांच्या आघाडीचे उमेदवार पडले आणि 9 ठिकाणी भाजपचे खासदार जास्त निवडून आले. सुशील कुमार शिंदे असतील, अशोक चव्हाण असतील. त्यामुळे भाजपला ते पाहिजे. आता त्यामुळं ज्या 5-6 संघटना आहेत, स्वाभिमानी असेल, स्वराज्य संघटना असेल, आप असेल, हिमायम असेल, BRS त्यांची आंध्राची असेल, तर ते पराभव झाल्यामुळे तो एक कांत झाला. पण नरेंद्र मोदींचा सर्व ताकदीनिशी, सर्व रसदनिशी प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठिकाणी विरोधी उमेदवार उभे राहावे. त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नरेंद्र मोदींना खूप शिव्या द्या, खूप विरोध करा, त्याच्या विरुद्ध फलक लावा की वाईट माणूस आहे, याला हरवलं पाहिजे. पण उद्देश काय की जास्तीत जास्त माणसं उभा करून मताची विभागणी होईल. तर हे सुज्ञ जनतेने कळलं पाहिजे की ज्या माणसाला भाजपचा पराभव करण्याची शक्यता त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि जर कोणी असे काही वैयक्तिक स्वार्थाकरता म्हणून काही कारणाकरता जर अशा प्रकारच्या भाजपच्या रणनीतीला बळी पडले, अनेक माणसं उभी केली, तर मतदारांनी ओळखलं पाहिजे की कशा करता चाललेल्या, काय चाललेल्या भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे. ही लढाई 2 पातळीवर आहे की मुद्दे जे आहेत भाजपच्या वतीनं राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जाईल, पण त्यामध्ये आमचं कुणाचंच काही वाद नाही, काही केलंय स्वागत करतो. परंतु महागाई, बेरोजगारी, त्यांनी दिलेली आश्वासनं 15 लाख 2 कोटी नोकऱ्या काही झालेलं नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी अच्छे दिन म्हणजे एक आर्थिक विषय मांडला. 2019ला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विषय मांडला. आता त्यांच्याकडे विषय नाही आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते लढाई लढणार, तर आमचं कुठं वाद येतं. त्यामुळे कुठं मुद्दा असला, वाद असला, आमचा कुठं विरोध असला तर प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं ही अत्यंत महत्वाची निवडणूक. माझं प्रामाणिक मत असं आहे की यावेळेला जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आले तर देशामध्ये आपल्याला जी 75 वर्ष लोकशाही अभिप्रेत आहे त्यामध्ये खूप दोष आहेत, चुका आहेत, पण ती लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. आणि हा देश हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमुळं पारतंत्र्यात गेला होता. हजारो वर्षाच्या तोच देश, तीच जमीन, तीच माणसं आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानानं सगळ्यांना समतेचे अधिकार दिले आणि सगळे ताकदीनं देश म्हणून उभं राहिल्यावर महाशक्ती निघाली. ही ताकद आहे त्या समतेमध्ये, बंधुत्वामध्ये, स्वातंत्र्याच्या विचारामध्ये, जी घटनेमध्ये नमूद केलेली आहे ती घटनाच संपून टाकायचा विचार चाललेला आहे. आणि कुठेतरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुसून टाकून अनुस्मृतीकडे चालू अशी आम्हाला भीती आहे. मला वाटतं निवडणूक मुळात या मुद्द्यावर एक राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून एकास एक देण्याचा प्रयत्न करणं, ते इंडिया आघाडीमध्ये बैठक होईल. पण रस्त्यावरची जेव्हा लढाई होईल आमची एवढी सांगणार आहे की तुम्ही संविधान वाचवायचं आहे का नाही, आपल्याला लोकशाही टिकवायची पाहिजे. त्यामध्ये दोष असतील आपण दुरुस्त करू. लोकशाहीमध्ये आता बघा राज्यघटनेमध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे. अनेक वेळेला बोललो की इतका खुशकामी कायदा की कचऱ्याच्या टोपली फेकला पाहिजे आणि एक सोपा कायदा आणला पाहिजे. कारण 1.5-2 वर्ष मी ज्या आमदाराला मतदान केलं, ज्या पक्षाला मतदान केलं, तो आमदार निवडला, तो कुठल्या पक्षाचा मला जर कळत नसेल संविधानिक व्यवस्थेतून काय त्याला अर्थ. माझी मागणी आहे की बदल आपल्याला करावे लागतील, पण संविधान टिकवलं पाहिजे. संविधान संपलं आणि काही वेगळाच विचार पुढे आला तर मग आपण पुन्हा एका नव्या पारतंत्र्यामध्ये जो अशी ही निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. की बाकी बऱ्याच दिवसानंतर मी सांगलेलं मग ते विचारलं सांगतो. 10 तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा आहे. तो काय झालं तरी तो व्हायचा, आधी तो होऊ द्या, त्यानंतर दुसरं काय होतं ते बघू. गिरीश महाजनांनी असं म्हटलंय की राजकीय भूकंप आणखी होणार. त्याला पार्श्वभूमी असं की काँग्रेसचे 10 आमदार त्यांच्या गाळाला लागलेले आणि काँग्रेस फुटणार असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं. मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून थांबलेले नाही. अजून शिवसेना शिल्लक आहे, राष्ट्रवादी शिल्लक आहे, ते चाललेले ते करत राहणार. कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे. ते प्रशासन चाललेलं, प्रशासनामध्ये जे काही चाललं त्याबद्दल लोकांची नाराजी आहे. त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल. मग त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे.
त्यांनी जर त्यातून अंक काढलं आणि काही निर्णय दिला नाही त्याची शक्यता आहे. कोण म्हणतं आजारी पडतील, कोण जर राजीनामा देतील, कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढवून देतील, काही पण करतील. पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे. आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते सांगतायत, हे करतात. मला आता ईडीचा वापर ते करतायत, ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्याच्यावर दहशत, धमक्या, ब्लॅकमेल चाललेलं आहे. आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही, कारण ते निवडणुकीचे वातावरण जे झाले लोकांना माहिती आहे. रस्त्यात गेले की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे. पण आता आणखी कोणी त्या दिशेने जाईल असं मला वाटतं. अशी भाषा वापरू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. ही मुलं आज रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत म्हणून एक आशेनं बघतात की कदाचित सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं तर आपल्या पोटापाण्याचं काय होईल. त्यांना अशा प्रकारची भाषा, धमकीची, अलिरावीची भाषा वापरणं योग्य नाही आहे. मला वाटतं की त्यांनी मराठा मोर्चामध्ये 58 मोर्चे पाहिलेले आहेत आणि हा जर समाज हिंसक झाला तर काय होऊ शकतं हेही पाहिलेलं आहे. तर म्हणजे अंतरवाली तलाठीमध्ये ती हिंसा करायचं कारण नव्हतं, तो शांततेने बिचारा उपोषण करत होता. तर कोणीतरी आदेश दिला की ते लाठीमार करा आणि प्रकरण भडकवा, त्यातून हे हिंसक प्रकरण सुरू झाले. मग ओबीसी आणि मराठा समाजाला भांडायला लावायचं कोण लावतोय? आज मंत्रिमंडळाचा एक सहकारी बोलतोय, त्याचा अर्थ मंत्रिमंडळाची त्याला मान्यता आहे का? मी विधानसभेमध्ये बोलतो किंवा भुजबळांना त्याची मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण तुम्ही सरकारच्या विरोधात मतं मांडणार असाल तर तुम्ही आधी सरकारमध्ये राहून कॅबिनेटमध्ये तो विषय लढीस काढला पाहिजे आणि त्याला राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही बोला ना. पण हे मुद्दाम भांडणं लावायचं काम चाललंय असं आमचं आहे. केली जाईल का त्याच्याकडे कसं वाटतं? मला वाटत असं नाहीये. 2-3 कारणं झाली. आता जाहीर चर्चा मी करणं काही उचित ठरणार नाही. अंतर्गत आमची चर्चा चालू आहे. तिथं राजस्थानमध्ये आमचे 2 नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे प्रत्येकाचा संघर्ष चालू होता. तो सोडवायला आम्ही कमी पडलो. तो 5 वर्ष चालला होता. तो आधीपासून करून सत्तेची वाटणी करून काहीतरी सोडवायला पाहिजे, त्यामुळे ते घेतलं. आणि दुसऱ्या ठिकाणी मला वाटतं चुका झाल्यात, त्यात काही शंकाच नाही. काही थोडंसं आपण निवडून आलोयच अशा आविर्भावात 2 राज्याचे नेते होते आणि पराभव धक्कादायक होता, त्यात काही शंका नाही. का चुका झाल्या, कुठे चुकल्या, त्यात बदल काय करायला पाहिजे याचं विश्लेषण असं सहजरीतीने काही करता येणार नाही. या पातळीवरती महाराष्ट्रात काही अडचणी अजून तरी काही गोष्टी आहेत का? प्रत्येक आता महाराष्ट्राची निवडणूक नाही, देशाची निवडणूक आहे. प्रत्येक राज्यात आपण नाही म्हणजे 8 महिन्यावर आलीच ना शेवटी निवडणूक. आठवण ती पुढची आहे की मला तर वाटतं होईल का नाही मला माहिती नाही. हे काय होतं लोकसभेचं बघूया आपण. लोकसभेमध्ये ह्या सगळ्या राज्याची पुन्हा निवडणूक होणार आहे. तर तिथे काही ठिकाणी नेतृत्व बदल केलेला आहे. राजस्थानमध्ये फक्त नेतृत्व बदल केला आणि तरुणाकडे दिलं म्हणजे आपोआप सत्ता येईल इतकं सोपं नाही. कॉम्प्लिकेटेड कडे काय चुका झाल्या त्याचं विश्लेषण करावं लागेल. देवदर्डीचा प्रयोग तुम्ही लोकांना ईव्हीएमबद्दल शंका आहे आणि शेवटी निवडणूक यंत्रणा ही पारदर्शक आणि विश्वासार्हतेनं लढली गेली पाहिजे. आज जर ईव्हीएमवर शंका असेल तर ईव्हीएम मध्ये भानगड आहे का नाही मला माहिती नाही. मी त्यावर काही भाष्य करणार नाही, कारण मला अजून जोपर्यंत केली दाखवत नाही अशा प्रकारे भानगड आहे. पण लोकांचा विश्वास नाही खरा आहे. आज बऱ्याच देशांनी जिथे इलेक्ट्रॉनिक वोटिंग होतं तरी बदलून ते पुन्हा पेपर बेस्ड बॅलेटकडे गेले. आमची मागणी आहे की तुम्ही पुन्हा लोकांना पाहिजे असेल तर पेपर बेस्ड करा, तुमची काय अडचण केलं पाहिजे. 19 लाख गायब झाले ते अधिकृतपणे कोणी मान्य करता येईल नाही करत तर व्हायचं काही कारण नाही. कारण ते त्याची आमच्या वेळेला ईव्हीएम मंच झालं आणि खूप खर्च वाचेल, लोक निकाल लागतील म्हणून त्या पेशेने आणले होते. आणि ती यंत्रणा फुल प्रूफ आहे. कुठे पैसे ठेवायचे, कोणी लॉक करायचं, त्याला जबाबदार कोण, सेकंड कोण, त्याचा बॉस कोण, हे सगळं तयार आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात काही गायब होतील आणि हे सगळे मशीन्स फक्त सरकारी कंपन्यांमध्ये तयार होतात, खाजगी कंपनीमध्ये होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी काही भानगडी केल्यात का याचा पुरावा नाही. तर शंका आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही पेपर बेस करा. काय भानगड आहे का नाही ते नंतर बघू आपण, पण पेपर बेस करा. तुम्हाला काय मग तुम्ही सांगितलं की वंचित जागा वाटपाचा आकडा कुठच्या पक्षाच्या मी आघाडी करणार हे काही जाहीर मीडियासमोर चर्चा करायचा विषय नाही आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित आघाडीच्या सर्व घटकांनी इंडिया आघाडीमध्ये यावं. म्हणजे सन्मानपूर्वक जागा वाटपाचा त्यांनी प्रयत्न करा. त्यांच्याकडे जे चांगले उमेदवार आहेत
आता उदाहरणार्थ स्वतः प्रकाश आंबेडकर चांगले उमेदवार आहेत, ते एखाद्या मतदारसंघातून निश्चित येऊ शकतात, त्यांची आर्थिक काय असतील नसेल विचार होईल ना, पण तो इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये होईल, मीडियासमोर चर्चेमध्ये होणार नाही. आणि त्यामुळे कोणी जी काही भडक वक्तव्य करता येते कशा करता करता येते थांबवली पाहिजे. मुद्दा मी याचा- त्यांना एवढं सांगत होतं की प्रकाश रावनी ते स्वतः संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी इंडिया आघाडीच्या समन्वयात दिलं पाहिजे, बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही येऊ इच्छितो, आम्हाला सामावून घ्या. आता कधी ते शिवसेनेबद्दल बरोबर जातात, कधी म्हणतात आम्हाला 12 पाहिजेत, ते 30 पाहिजेत, काही समजत नाही. त्यामुळे जर प्रामाणिकपणे एकत्र लढायचं असेल तर त्याचा मार्ग वेगळा आहे. मागच्या वेळी तर त्यांनी सांगितले मागच्या वेळी तर आम्ही पडणाऱ्या जागा मागितल्या होत्या. असं काही नसतं, पडण्या जागा असतात, पडणाऱ्या वगैरे काही कोणीच पडण्याकरता उभं राहत नाही. आपण सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेसची पारंपरिक जागा होती. मागच्या वेळेस स्वाभिमान होती, यावेळेस परत काँग्रेसनं मागितली, बाकीचे पण मागतात. तुमची काय बाकीची कोणी मागत नाही, काँग्रेसची जागा आहे. काँग्रेसला असं नाही म्हणजे काही कारण नसताना मागून काही उपयोग नाही की आमची परंपरागत त्याच्याकडे उमेदवार नसताना मला ऍडजस्ट करावं की फक्त राजू शेट्टींच्या करता आम्हाला फटका बसतो. त्यामुळे आता तशी चूक होणार तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये हे माझा अधिकार नाहीये, इंडिया आघाडीमध्ये ठरेल. मागणी करताना कोण किती मागणी करेल त्याला काही करेल. थोडंसं प्रत्येक पक्षाचे 2-2 नेते तिथे असतात, त्यामुळे ते ठरलेलं आहे. त्यात काही फक्त जेव्हा राज्यवार चर्चा होईल तेव्हा मग काही लोकांना बोलवतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार जो काही लॉस झालाय काँग्रेस आघाडीचा, तो भरून काढायचा काय सेकंड ऑप्शन, बी प्लॅन काय असेल साधारण? आणि या सगळ्याला फाईट देताना अंतर्गत जे काँग्रेसचे तुमचे वाद आहेत ते आता संपलेत किंवा संपणार आहेत, संपवत आम्हाला ते संपवावेच लागतील. ते वाद होते असं नाही आहे, पण जे काही असतील ते संपवावे लागतील. आज शिवसेनेच्या फुटीमुळं किंवा राष्ट्रवादीच्या फुटीमुळं नुकसान झालं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. नुकसान नक्कीच झाले नाही, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेते गेले तर नेत्यामागे सगळे कार्यकर्ते गेलेत का, हा प्रश्न निवडणुकीतच ठरेल. आपण बोलून काही उपयोग नाही त्याचा. त्यामुळे त्यांच्या वतीने ते प्रयत्न करतायत. आता 10 तारखेला एक मोठी तिथं चर्चा आहे की कदाचित नेतृत्व बदल होईल सरकारमध्ये. म्हणजे तिकडून फुटून गेले होते त्यांची आशा आहे की आम्हाला काहीतरी मिळेल. आता ते होतं की नाही बघू. मी काही सगळा निकाल तो अजून वाचलेला नाही, फक्त विजेवरच्या बातम्या ऐकले. सुप्रीम कोर्टाने योग्य निकाल दिलेला आहे की हा अधिकार गुजरात हायकोर्टाचा नव्हता, महाराष्ट्रात होता. त्यामुळे त्यांनी त्या आरोपीला परत तुरुंगात येण्याकरता सांगितलेला चांगली गोष्ट आहे. पण इतका वेळ लागतोय आरोपींना न्याय तरी जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड म्हणतात, त्याप्रमाणे जर उशिरा न्याय दिला तर काय उपयोग आहे, लवकर द्यायला पाहिजे. वाईट त्यामध्ये असं होतं की बीजेपीच्या काही व्यासपीठावरून त्या लोकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. आता ते काही लपून ठेवतच नाही. ते आता तिथे ते उदाहरण सांगता येतील जे शेतकरी आंदोलनामध्ये एका केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलांनी माणसं तोडवून मारली, त्यांचाही सत्कार तरी काय राजूरपणे सगळं चाललंय का पुढे. बीजेपी कुणावरच कारवाई करत नाही. त्यामुळे या लोकांचा त्यांनी सत्कार केला, याचा अर्थ काय काढायचा जनता काढते. अशा प्रकारच्या वर्तवणुकीला तुम्ही प्रोत्साहन देता हे स्पष्ट आहे. कोर्टाने फटकारलं, कोर्टाने पुन्हा परत त्यांना तुरुंगात जायचे आदेश दिलेले. पण पुढं काय होतं बघा, मी पूर्ण वाचलेलं नाही, पण हे जर असेल तर ते स्वागत आहे. हा आक्रोश काँग्रेसच्या नेत्यांना का कळत नाही, काँग्रेस अजून का बाहेर पडलेलं नाही. असं आहे की आता आमच्या प्रचाराची पद्धत किंवा कशी करायची काय हा पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे. परंतु मला वाटतं की एकदा जागा वाटपाची चर्चा झाली, विषय क्लिअर झाले की आमची निवडणुकीची थीम काय असणार आहे, मग आम्ही याच मुद्द्यावर 50 दिवस राहिले फक्त. तुमचे 2 थीम होत्या, एक राफेलची थीम होती तुमची, गद्दार चौकीदार चोरी, दोन्ही थीम तुमच्या खाली गेल्या होत्या. नाही. आता बघा खाली गेल्या का माहिती आहे, त्यांना 31% मतं सौदाला होती की बालाकोटमध्ये किती टक्के वाढली हे काही लोकांनी विश्लेषण केलेलं आहे. तर आमचं मत आहे की त्यांची 33% मतं आहेत. ती तात्पुरती खूप होती, बालाकोटमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला. आता राम मंदिरामध्ये मला वाटत नाही की ज्यांनी भाजपला मतं दिली नव्हती ते आता भाजपला मदत देते असं मला फार मोठ्या प्रमाणात वाटतं. त्यांचा प्रयत्न चाललाय, प्रयत्न तरी केला पाहिजे. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे राहिलेले नाहीत. रोजगार, नोकऱ्या, त्यांची आश्वासनं, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट, 2 कोटी रोजगार, 15 लाख रुपये, काही त्यांचं इश्यूज झाले. आता ते घोषणावर बदलतात. उलट डिमॉनिटायझेशन, GST, त्यानंतर सडन लॉकडाऊन आणि शेतकऱ्याचे कायदे यामुळे इतकं प्रचंड मोठं त्याचं नुकसान झालेलं आहे की आपण घोषणा देतोय की
2047 पर्यंत आपलं विकसित दिसेल कसा होईल आम्हाला सांगा ना. विकसित होण्याची व्याख्या असते ना. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आज भारताचा 142वा क्रमांक आहे. तो किमान 30-40 वर तर गेला पाहिजे. कसं जाणं सांगा ना. तर त्यामुळे ते त्या मुद्द्याला हातच घालत नाही. ही सगळी तयारी चालू असणार एका बाजूला, दुसरीकडे काँग्रेसमधली जी प्रभावी घराणे आहेत महाराष्ट्रात ती शेवटच्या टप्प्यात फोडण्यासाठी काही प्रयत्न कदाचित व्हायची शक्यता तुमच्या उजवीकडे बसले त्यांचे सोडा प्रयत्न चालू असतील कदाचित. अशा वेळेला तुम्ही काही कासरे वगैरे घेऊन ठेवलेत का भाजपनं अफवा सोडायला त्याच्या तोंडावर आम्ही हात ठेवतो. कुणाची बाली ग्रुप एकदा सोडायची असं विशालदादांची दररोज सोडत असते. आता त्यांना धास्ती वाटते, त्याला खात्री वाटत नाही. काय गरज आहे तुमची एवढी? तर 50% तुम्हाला मतं पडणार असेल तुम्हाला कोणाची गरज आहे? लढा ना, निवडणुकीला जाऊयात. पण निवडणुका तुम्ही राज्यातल्या का घेत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेचे का घेत नाही? तुमचा लोकसभेचा उमेदवारच फोडला भाजपनं तर तुम्ही काय करणार? बघा, शेवटी काही विचारांची लढाई आहे. एखाद्या ठिकाणी अपवाद ठरू शकतो. खास करून शेवटची निवडणूक आहे काय? मी तर कित्येक वेळेला म्हटलेलं आहे, मी कडेगावला म्हटलो ही विचारांची लढाई आहे. आणि ही जर आपण नाही लढलो, शेवटी काय तिथे काय बोललो मी, आज या भूमीमध्ये इथं फुले शाहू आंबेडकरांची खरं मी इथं आपण विचार रुजवला. त्यानंतर चव्हाण साहेब असतील, दादा असतील, बापू असतील, हे सगळ्या मंडळी तो हात पुढे नेला या घरात. ही जबाबदारी आपल्यावर सगळ्यांच्यावर, आणि आम्ही सगळे त्या घराण्यातले आहोत. आपल्यावरच आहे हे विचार टिकवण्याची. बाकी कोणी नाही टिकवणार. इथं हा विचार जन्माला आला, इथं रुजवला गेला, इथं महाराष्ट्रावर पोहोचवला गेला. ठीक आहे, थोडं अपसेट, थोडं उशाळ झाली असेल सत्तेचं राजकारण झाल्यामुळं, आमच्या चुका झाल्या असतील, तर आम्हालाच टिकवावं लागेल. तुमचं माझं स्पष्ट मत आहे, ही निवडणूक आम्ही जर यशस्वी आमची झाली नाही तर जे रशियामध्ये पुटिननी केलं, रशियामध्ये 2 वेळेपेक्षा जास्त अध्यक्ष राहता येत नव्हतं, त्यांनी कायदा बदलला बहुमताच्या आधारे. चीनमध्ये 2 टर्मच्या पेक्षा जास्त राष्ट्रपती त्याला जनरल सेक्रेटरी राहता येत नव्हतं, त्यांनी कायदा बदलला, 3री टर्म घेतली. ते तिथे होणार. जगात लोकांना भीती वाटते. या सगळ्या डेमोक्रेसी इंडेक्समध्ये भारताचा नंबर खाली गेलेला आहे. तर आम्ही नाही केलेलं. आंतरराष्ट्रीय लोकांनी पाहिलेलं की ते भारतात होतं लोकशाही टिकते की नाही चर्चा. मराठा आरक्षण हे सरकारच्या अपयशामुळं मुलांना तुम्ही काही धीर देत नाही आणि तुम्ही फसवताय. आज धनगर समाजाला देवेंद्र फडणवीसांनी फसवलं. कोण बोलते का त्याच्याबद्दल? मता करता तुम्ही कुणालाही काय फसवताय. आता देखील तुम्ही काय सांगितलं की शपथ घेऊन सांगितलं आम्ही देणार. मी सांगितलं की बाबा आपण मुख्यमंत्र्यांच्या मागोवा करायला पाहिजे. राज्यात एकच मुख्यमंत्री असतो. त्यांनी जर आश्वासन दिलं तर आपण चालच विश्वास ठेवला पाहिजे त्याच्यावर. द्या तुम्ही. पण पुन्हा फसवलं तर मग काय होईल? मग लोक कुठे जातील, काय करतील? द्या ना तुम्ही, नाही कोण म्हणते. आता बघा, 2018 साली जो देवेंद्र फडणवीसांनी कायदा केला तर आमचं स्पष्ट बद्दल तुम्हाला अधिकारच नव्हता. कारण 102वी घटना दुरुस्तीनं 2018च्या जुलै महिन्यामध्ये नरेंद्र मोदींनी राज्यांचे अधिकारच काढून घेतले होते घटना दुरुस्ती करून. आणि तुम्ही डिसेंबरमध्ये तुम्ही कायदा केला महाराष्ट्र आरक्षण. फसवलं नाही का लोकांना? सुप्रीम कोर्टाने फेकून दिला कायदा. असं का करताय? आणि देवेंद्र फडणवीसांची म्हणजे ती टॅक्टिक आहे, तो वेळ मारून न्या. धनगर समाजाला त्यांनी बारामतीला जे आश्वासन दिले तर मोठा धनगर समाज. आता युवकांना मला विनंती करायची, तुम्ही विचारच करण्याचं आहात. पण तुम्ही दिलं नाही, ठीक आहे. काय तुमची स्ट्रॅटेजी आहे ते तरी सांगा. मी कशा प्रकारे मी ती मागणी पूर्ण करणार आहे काय सांगत नाही. आता मराठा समाजाला देतो 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 म्हणून सांगितले, अगदी शपथ घेऊन सांगितले. आम्ही सगळ्यांना आमच्या सहकार्याने सांगितले की राज्याचा एक मुख्यमंत्री असतो, त्याने जर संबंध राज्याला आश्वासन दिलं असेल तर तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर बघू. जोडणार आहे का चांगलं? कारण जयंत पाटील म्हणतायत आपल्याला गरज आहे आता. आमचं अगदी ट्युनिंग चांगलं आहे. पक्ष आणखी मजबूत होईल, लोक त्यांच्याबरोबर असं मला वाटतं. की पहिल्या दिवशी जेव्हा पवारसाहेब ती घटना घडली 2 जुलैला तेव्हा पहिल्यांदा करार झाले तर मी त्याच्या स्वागताला गेलो. काही कारण नव्हतं, ते राष्ट्रवादीची होती. तरी पण एक विचाराचं एक समर्थक आहे. त्यांनी गंभीरपणे विचार करलेला आहे. आणि ते काही मतभेद असतील असू शकतो, पण या इतक्या मोठ्या विचारांनी तिथं त्यांचं समर्थन करतो. ही ताकद मिळेल. आम्ही आता जनसभेला आम्ही एका व्यासपीठावर होतो, ते आता जागा वाटपाची चर्चा करता मुंबईला गेली. आमची देखील होते चालू आहे. आमचे प्रभारी नवीन प्रभारी शनितेला हे 11 आणि 12 तारखेला मुंबईला येणार, तिथे आमच्या बैठका होणार आहेत. मला वाटतं होईल सगळं ठीक आहे. काही लोकांना वाटतं की काँग्रेस काय इतक्या स्लोली चाललंय. पक्ष मोठा आहे, पक्ष राष्ट्रीय आहे, निर्णय करून होता सगळे आमचे.
होतील. तुम्ही राजकीय निवडून आलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे निवडून आलं आणि बरेचसे राष्ट्रवादीचे नेते उघडपणे प्रचार करत होते. किती मतं पडली राष्ट्रवादी काय पडलं? 3 लाख. त्यामुळे आता पहिल्या निवडणुकीला 2014 आता सांगतो म्हणजे एवढीच विनंती आहे की सर्वांनी मिळून एकाच एक होता त्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न. धन्यवाद. अजित पवार